माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभेसाठी आज दोन्ही उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या रॅलीला उपस्थित लावणार आहे। काही भाजपचे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या काय असणार आहे सोलापूर लोकसभा आणि माढ्याचा आज नामनिर्देशन पत्र आहे, कसा उत्साह आहे? सर्व कार्यकर्त्याचा उत्साह आहे। गेल्या 2 निवडणुकीत 1.5 लाखाने आम्ही जिंकलो। येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये 3 लाखांनी आम्ही निवडून आमच्या उमेदवारांना एवढा विश्वास आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे। सोलापूर लोकसभेसाठी राम सातपुते यांना विरोध होत आहे, ते परका आहेत, स्थानिक नाही असा मुद्दा आहे, तुमचं काय मत? अहो, शिंदेसाहेब परांड्यावर नालेत जगायला, इथं कोणच स्थानिक नाही आहे। त्यामुळे राम सातपुते माळशिरसमध्ये 5 वर्ष एवढं काम केले ती त्यांचा वैयक्तिक 25,000चा त्यांचा परवा कृतज्ञ मिळाला असताना 25,000 लोक माळशिरसमध्ये जमले होते। त्यामुळं बाहेरचं म्हणून तुम्ही शकत नाही, जनतेला काम पाहिजे, काम करणं पाहिजे। शिंदेसाहेब 12 महिने दिल्लीमध्ये मुंबईमध्ये इतके वर्ष 30 वर्ष राहत होते, त्यांनी कुठं स्थानिक कधी राहिले ती? कधी शिवाजी महाराज जयंतीला कधी येऊन शिवाजी महाराज हार घातलेत? कधी बाबासाहेबच्या जयंतीला कधी येऊन पुतळा 30 वर्षात हार घातलेत नाहीत। त्यामुळे लोकांनी त्यांना 2दा पाडलं, आता 3ऱ्यांदा पाडून हॅट्रिक करणार आम्ही। कुठल्या मुद्द्यावर राम सातपुते येतील काय? आज जर सोलापूरचा विकास झालेला आहे, सोलापूरला रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन, रस्ते हे सगळी जनता बघत आहे आणि आम्हाला कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास आहे। सोलापूरची जनता रामभाऊंना किमान 3 लाखाच्या लीडनं निवडून देणार हे नक्की आहे। माढ्यामध्ये बिकट स्थिती आहे, सोलापूर लोकसभेचं कसं असणार आहे काय सांगा? ते सगळं भ्रमनिरास होणार आहे। आज सोलापुरातली नाही तर देशातली जनता खूप हुशार आहे। माढ्यातल्या या मोहिते पाटलाला माढ्यातील या मोहिते पाटील घराण्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही। ही जनता अतिशय शून्य आणि एकदम चांगल्या पद्धतीचे विचार करणारे लोक आहेत। आज नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आपला देश नाही तर जग स्वीकारू लागलं। या लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। जेवढं या माध्यमातून भाजप हॅट्रिक मारेल का? राम सातपुतेंच्या रूपानं भाजप हॅट्रिक मारेल? राम सातपुतेंचे 100% या ठिकाणी निवडून येणार आहे। आम्ही त्यांच्या आईलाही पाडलंय, त्यांच्या बापालाही पाडलंय, त्यांच्या मुलीलाही पाडल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही। मोदी सरकार धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय नक्कीच होईल। ऊसतोड्याचा मुलगा हा आम्हाला केंद्रात पाठवायचा आहे, घराणेशाहीला संपवायचा आहे, दलितांना मान सन्मान मिळवून घ्यायचा आहे। परत एकदा नरेंद्र मोदी यांनी आमच्या दलित समाजाला उचलून धरलेला आहे, प्रत्येक जाती धर्माला मान सन्मानाने वागणूक दिलेली आहे। आत्तापर्यंत पंतप्रधान हा देशात पहिला आहे की महिन्यामध्ये जो अलाउन्स म्हणजे योजना आखलेली आहे ती एका महिन्यामध्ये अंमलात आणण्याचं काम या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। जय श्रीराम। डॉक्टर मानस कमलापूरकर, मी सांगोल्यातून आलेलो आहे आणि माढा मतदारसंघामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलणार आहे। कारण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी खासदार निंबाळकर साहेबांनी अतिशय महत्त्वाचं असं काम केलेलं आहे। सांगोला तालुक्याचा 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी संपवला आहे आणि अतिशय जिव्हाळ्याचा असा प्रश्न आमचा सांगोला तालुक्याचा 50 वर्ष दुष्काळी तालुका असलेला पाण्यानं आता सध्या मान नदीमध्ये पाणी आमच्या 500 क्युसेक्सनं पाणी या ठिकाणी वाहत आहे। त्यामुळे आम्ही खासदार निंबाळकर साहेबांना, भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी 400 के पार मध्ये आमचा सुद्धा खासदार माढ्याचा असणार आहे। नरेंद्र मोदी साहेब 400 के पार, फिर एक बार मोदी सरकार। जय श्रीराम। निंबाळकरांच्या विरोधात मोहिते पाटील गटानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे, धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत गेले, काय वाटतं? शेवटी कसं आहे, जनतेचा प्रश्न आहे, परंतु तरीसुद्धा देशात केंद्रात मोदी सरकार आहे आणि राज्यातही मोदी सरकार आहे। मोदी सरकारच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा विकास झालेला आहे। आज आपण बघतो की मोदी सरकारच्या माध्यमातून शाश्वत विकास झालेला आहे। शाश्वत म्हणजे काय, डोळ्यांना दिसणारा विकास सुद्धा झालेला आहे। रस्ते, पाणी म्हणा, वीज म्हणा, किंवा महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना असतील, शेतकरी पेन्शन। निकाल माढ्यामध्ये कोण आहे? माढ्यामध्ये निश्चितच भाजपचाच खासदार येणार, 100% येणार। सोलापूरमध्ये राम सातपुते, भाजप। आज या ठिकाणी दिसणारा उत्साह आपल्याला देखील दिसत आहे। संपूर्ण सोलापूर शहरातील नागरिक या रामभाऊ सातपुते यांच्या उमेदवार अर्ज भरण्यासाठी दाखल आहेत। सोलापूरकरांमध्ये इतक्या उन्हात देखील आज हा उत्साह बघितला तर 7 तारखेला काय निकाल लागेल हे सांगायची गरज नाही। जय श्रीराम। सोलापूर लोकसभेत हॅट्रिक मारेल? 100% हॅट्रिक मारेल आणि 1.5 लाख मतांनी राम सातपुते या ठिकाणी निवडून येणार आहे। ते माढ्यामध्ये परिस्थिती, माढ्याची परिस्थिती सुद्धा भारतीय जनता पार्टीचा उमेदवारच येईल। काय वाटतं, दलित समाज, मागासवर्गीय समाज भाजपच्या मागं? आज सोलापूर जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचे आमचे रामभाऊ सातपुते तसेच राजे निंबाळकर आज त्यांचा फॉर्म
आज असं मोठ्या संख्येने आमचे दलित बांधव असतील व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी अशा मोठ्या संख्येने 50 ते 60,000 लोक आज अशा तळतळत्या उन्हामध्ये या ठिकाणी रामभाऊ सातपुतेचा फॉर्म भरण्यास या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा मागच्या वर्षी देखील ह्या मागच्या लीडपेक्षा मागचा लीड तोडून 1,70,000 ते 1,80,000 मतानं रामभाऊ सातपुते विजय होतील हे मी या ठिकाणी ग्वाही देतो. वंचित बहुजन आघाडीचं मोठं आव्हान आहे, काय सांगाल? वंचित बहुजन आघाडीचं आव्हान हे काँग्रेसला आहे, भारतीय जनता पार्टीला नाही आहे. ताई सारखा विरोध करत आहेत भाजपला, काय सांगाल? काँग्रेस ताईचा पराभूत ताईला दिसून येते म्हणून ताई विरोध करतात. काय सांगाल? आज फॉर्म भरण्यासाठी जातात, काय सर्व रामभाऊ सातपुते यांचा फॉर्म भरण्यात पूर्ण उन्हातानात ऊन न पाहता एवढं लोकसंख्येने पब्लिक प्रतिसाद मिळत आहे. रामभाऊ सातपुते हे विजय होणार. कुठल्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढवेल? काय सोलापूर विकासाच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढवत आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अंतर्गत दळणवळणाचे जे रस्ते आहेत संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने झालेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून इथं काँग्रेसचं कीड होतं ते आम्ही उकडून टाकलेलं आहे आणि या इलेक्शनमध्ये आत्ता रामभाऊ सातपुते कमीत कमी 1.5 लाखपेक्षा जास्त मताने निवडून येतील. हे फक्त विकासाच्या मुद्द्यावरच मी सांगतो. विकासाच्या मुद्द्यावर भाजपचे दोन्ही उमेदवार माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभेसाठी निवडून येतील असा दावा भाजपचे काही पदाधिकारी करत आहेत. या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये तळपत्या उन्हात देखील भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी नामनिर्देशन पत्रासाठी दाखल करण्यासाठी जी रॅली काढण्यात येत आहे त्यामध्ये सहभागी होताना दिसून येत आहे. अब्दुल शेख सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.